करीमगल विपक्ष दिगंबर पाटील फॅम टीम जयमार्श धामणगाव या दोन संघामधील हा सामना सलमेजोडी मैदानामध्ये निलेश चोरगे आणि सतीश माली तर गोलंदाजी मार करून गोलंदाज फ्रंटला गोलंदाज आपण पाहतोय अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील पिवनचं पहिले षटक थांबण्यासाठी तो सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. या पहिल्या चेंडू बरोबर 4 वाजून 24 मिनिटांनी डिलिव्हर केला गेला आणि या इथे या टायमिंग देखील नोट केला गेला. टायमर ऑन आहे. एक्सपोर्ट करोच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय ज्ञानेश्वर मुकादम ज्यांनी टाइम देखील नोट केलेला. पहिला चेंडू 4 वाजून 24 मिनिटांनी टाकला गेलेला आहे. हिमांशू पाटील लेफ्ट हँड गोलंदाजी करताना इथे अपरकटचा फटका आपण पाहतोय. अगदी इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. या सीमा पार चौकार. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन चौकारीने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करताना आपण बघतोय सतीश माली दामणगाव या संघाकडून अपरकटचा फटका होता आणि इनफिल्डच्या वरून हा फटका पाहायला मिळाला होता. पिवनचं पहिले षटक मार्गस्थ आहे. हिमांशू पाटील अलिमगड एक्सप्रेस ऑलवेज पहिले षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा सामना फलंदाज सतीश माली इथे मात्र थोडंसं फील्डमध्ये बदल केला जातोय. मिडॉलना की क्षेत्रक्षक 30 सर्कलमध्ये हल्ला गेलेला आहे. इथे मात्र स्विंग अँड मिस वापसी करताना थोडीसे चेंडूवर बोटे देखील फिरवली होती. कमबॅक करताना आपण पाहतोय गोलंदाज हिमांशू पाटील पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर चौकाने त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पॉलवेचं पहिले षटक मार्गस आहे. अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील वैद्य पहिला आणि सांघिक पहिले षटक चालतोय जरीमरी अलिमगड या संघाकडून. इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर साधता आलेला नाही आणि हेडलं होतं अगदी या फलंदाजाला फॉलो करून हा चेंडू हातला होता गोलंदाज हिमांशू पाटील याने. हवेचा वेग नक्कीच ज्या दिशेने त्या दिशेनेच मारण्याचा प्रयत्न होता. जिथे वारा तिथे मारा हेच नक्कीच करायचं होतं फलंदाज. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये नीटचा संपर्क तो साधू शकला नव्हता. सध्या हवेचा वेग आपण पाहतोय पश्चिमेकडून पूर्वेला हवे वेगाने वाहते आणि सध्या डावखुरा फलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक चेंडू खाली झेल मात्र सोडला गेलेला आहे. जीवदान मिळतोय फलंदाजाला. तुम्हाला जिंकायचे असतील तर जर मॅच तर पकडावी लागतील कॅच. मात्र इथे कॅच ड्रॉप केली जाते आणि जीवदान मिळते फलंदाज सतीश माली याला. जीवदानाचा फायदा उचलून सतीश माली 2 धाव पूर्ण करतो आणि 2 धावने सतीश माली पोहोचतो वैयक्तिक 6 धावसंख्या. संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते 6 धावा. हिमांशू पाटील लेफ्ट हँड गोलंदाजी करताना इथे मध्ये इनसाइड आउट सुरेख फटका आणि चेंडू निघून जातोय. या कव्हरच्या वरून सीमा पार दणदणीत षटकार. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या फॉल थ्रू अतिशय सुरेख बॅटचा स्विंग चांगला आणि चेंडू बॅट लागतोय सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. अगदी क्लास झलकला होता सतीश माले याचा. धावसंख्या 6 निवारते धावपलकर 12 धावा. या षटकाची सुरुवात झाली होती निर्धाव चेंडूने. मात्र षटकाची समाप्ती षटकाराने होते. पहिल्या षटकाची समाप्तीने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयमार्श धामणगाव संघाची धावसंख्या बिनबाद धावपलकर 12 धावा. पहिले षटक हिमांशू पाटीलने हातावलं होतं आणि दुसरं षटक त्यांची जबाबदारी इथे मात्र संघनायकांनी सोपवले मुकेश पाटील या गोलंदाजावर. या मैदानाचं जे दुसरं टोक आहे त्या टोकावरून आता मात्र गोलंदाज मुकेश पाटील सज्ज होईल. पार एंडकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. लोढा एंडकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मुकेश पाटील सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज निलेश चोरगे. प्रथमच चेंडू फेस करेल कारण पहिल्या षटकामध्ये त्याला चेंडू फेस करण्याची संधी मिळाली नव्हती. व्ही शेपमध्ये 2 क्षेत्रक्षक
आपण पाहतो यष्टीच्या मागे थर्डमॅन फायनल एक 3 शतकशेक ऑल्टमध्ये तैनात केले आहेत. इतर शतकशेक 308च्या सर्कलमध्ये आपण पाहतो P2चं दुसरं षटक मुकेश पाटील याच्या हातामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक अवघ्या 3 मिनिटांमध्ये पूर्ण केलं होतं. मुकेश पाटील पार इनकडून वळताना इथे मात्र सुरेख चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात करताना आपण पाहतो या पहिल्या चेंडूवर गोलंदाज मुकेश पाटील. आपण सामना पाहतोय जय महाराष्ट्र धामणगाव विपक्ष जरेमरी अलिमगर या दोन संघामध्ये. प्रदीप पाटील फॅम टीम जरेमरी अलिमगर जे VIP डॅजवर विराजमान देखील आहेत. विपक्ष दिगंबर पाटील फॅम टीम जय महाराष्ट्र धामणगाव. या दोन संघामधला सामना आपण पाहतोय. मुकेश पाटील इथे माझा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता फलंदाजात. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा वेट केलेला आहे फलंदाजाला. धावसंख्या स्थिर धावपलकर 12 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना मुकेश पाटील. सन्माननीय प्रशांत म्हात्रे टायगर बैलपाड्याचे उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून हाफ चेंडू टोलूला तर मात्र झेल होण्यासारखी संभावना तर नव्हती. मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. अगदी पुढे आता नक्कीच हा चेंडू पडला होता. तोपर्यंत फलंदाज एक धाव इथे पूर्ण करतात. त्याने एका धावने संघाची धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 13वर पोहोचते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मुकेश पाटीलची पाहायला मिळते. 3 चेंडू हाताळले त्या 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली. पहिले षटक हिमांशू पाटील यांनी हाताळले होते. ज्या षटकामध्ये त्याने 12 धाव खर्च केल्या होत्या. ज्या षटकामध्ये एक चौकार अनेक षटकर देखील पाहायला मिळाला होता. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी करताना मुकेश पाटील पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे साहेब अर्थातच टायगर दादांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. बेलपाड्याचे उद्योजक आपलं पुनश्च एकदा आम्ही केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 मध्ये स्वागत करतोय. यावेळी मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक हिमांशू पाटील चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. प्रयत्न तिथेही चांगला पाहायला मिळाला होता. मात्र झेल कॅरी करू शकला नाही. जीवदान मिळतं फलंदाजाला आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव इथे पूर्ण करतायत. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान इथे मिळालेलं आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये देखील सतीश माली याला जीवदान मिळालं होतं आणि सतीश माली यालाच नक्कीच हा दुसरा जीवदान मिळालेलं आहे. धावसंख्या 15 आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय. अलिमगर विपक्ष धामणगाव या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मुकेश पाटील P2चं दुसरं षटक चालतोय अलिमगर संघाकडून. प्लॅन मेस इथे मात्र चेंडूच्या लाईनमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. निर्धाव चेंडू. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला 4वा मानकुली विपक्ष प्रियांक 11 SSC पारगाव या दोन संघामध्ये. लॉवर फुलला चेंडू होता. चेंडूला टर्न केलेली आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल हलूच पुरू शकते. धावपलीकडे 16 धावा. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. P1 आणि P2 या दोन्ही मॅन्डेटरी पॉवरच्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. 8च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा जोडली आहेत. ज्या वर्ष धामणगाव संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. पुढील सामना पाहायला मिळालेला 4वा मानकुली विरुद्ध प्रियांक 11 SSC पारगाव या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये जयब्रामध्ये भाटाले संघाने या ओम नर्मदेश्वर किरोली संघाला पराभूत केलं होतं. दुसरा सामना अक्षयदादा पाटील नेरूल 11 नेरूल संघाने एकता सारंगाव संघाविरुद्ध जिंकला होता. आणि सध्या तिसरा सामना आपण पाहतोय प्रदीप पाटील फॅम टीम जरेमरी अलिमगर विरुद्ध दिगंबर पाटील फॅम टीम जय महाराष्ट्र धामणगाव या दोन संघामध्ये. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 16 आपण पाहतोय. आणि तिसऱ्या षटकातल्याची जबाबदारी इथे मात्र अलिमगर संघाकडून सुपूर्द केली गेली आहे गोलंदाज मोनिश पाटील याच्यावर.
9 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण केले गेले आहेत. अगदी वेळेवर खेळ आपल्याला नक्कीच आपण पाहायला मिळतो जरीमरी अलिमगड संघाकडून. पहिली षटक तर अवघ्या 3 मिनिटांमध्ये पूर्ण केलं होतं हिमांशू पाटील याने. विखुरले शतक्षम पाहायला मिळते कारण P1 आणि P2 या दोन्ही मेंढरी बावलेच्या षटकांचे समावेश झालेले आहे आणि आता मात्र संघ निकाल स्वतंत्र आहे. जास्त संख्येने तो शतक शिकत हट्ट्या सर्कल बाहेर ठेवू शकतो आणि तेच चित्र सध्या पाहायला मिळते. कट केलेल्या चेंडूला सुरेख फटका पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. गॅप शोधू शकला नव्हता फलंदाज. आपण पाहतोय फटका चांगला होता मात्र त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या हळूच पुरू शकते. धाव फलकावर 17 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे मोनिश पाटील जरीमरी अलिमगड संघाकडून. तिसरं षटक व्यापी डायच्या टोकाकडून. तर सामना करेल फलंदाज निलेश चोरगे जो वैयक्तिक एक या धावसंख्या खेळतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. हवेचा वेग नक्कीच आपण पाहतो या खरं तर उजव्या फलंदाच्या दृष्टीने या फायदेशीर आहे आणि हवेच्या वेगाचा वापर करताना अगदी वेगावर सॉर होताना आपण पाहतोय या हवेच्या दिशेने नक्कीच जिथे वारा तिथे मारा हा षटकार आपण पाहतोय या फलंदाज निलेश चोरगेच्या बॅटमधून. पहिला विजयाचा झेंडा फडकला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. एकविरेच्या आशीर्वादाने कधी मागे ना तो फिरला. आई माऊलीच्या आशीर्वादाने दादा पुढे पुढे सरला. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय या ज्या दिशेने नक्कीच हवा त्या दिशेनेचा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 आणि मुसरणे मध्ये धावफलकावर 23 धावा. पहिला षटकार निलेश चोरगेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सतीश मालेच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळालेला आहे आणि आता मात्र षटकार खेचताना निलेश चोरगे देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 बिनबाद. जमाशा धामणगाव संघ नाणेफेक गवळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 10 चेंडूचा सामना करताना वैयक्तिक 16 धावसंख्या सतीश माले फलंदाजी करतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या 4 चेंडूचा सामना करताना 7 धावसंख्या निलेश चोरगे फलंदाजी करत आहे. मोनिश पाटील पुन्हा एकदा सामना करत फलंदाज निलेश चोरगे. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला चेंडूला आणि हाय चेंडू निघून जाते सीमा पार. आणखीन एक षटकार सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार निलेश चोरगेच्या बॅटमधून. निलेश चोरगे ऑन फायर. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. 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 आता मात्र षटकामध्ये डील करताना आपण पाहतोय निलेश चोरगे फलंदाज सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने इथे वाढत आहे. जेवढ्या वेगाने हवा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते तेवढ्याच वेगाने आता मात्र धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या 29 गेअर चेंज केलेला आपण पाहतोय. निलेश चोरग्यांनी खरंच तर सुरुवात संत केली होती मात्र त्यानंतर आता गेअर चेंज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉच आणि फुल टॉचवर फुल टोल उचल करताना फलंदाज निलेश चोरगे सलग 3 चेंडूमध्ये तिसरा षटकार. षटकांची तिकडी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोकसभेत आवाज हा घुमला. नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला. लोकसभेत आवाज हा घुमला. अतिशय मागणं षटक मोनिश पाटील याचा पाहायला मिळते कारण आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. सध्या आक्रमक फलंदाजी करताना निलेश चोरगे पाहायला मिळते. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आणि षटकारांची तिकडी पूर्ण करताना सध्या या निलेश चोरगे हा फलंदाज वैयक्तिक 19 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. धावसंख्या 35.
धावसंख्या वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. मोनिश पाटील पुन्हा एकदा सामनागर फलंदाज निलेश चोरगे. हवेचा वेग नक्कीच आपण पाहतोय या पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि त्याच दिशेने जिथे वारा तिथे मारा. यावेळी चेंडूला हुक केल्याने हा चेंडू निघून जाईल सीमा पार. वन बाउन्स फायनल ग्रीजर मधून चौकार. कार्यात खोटेपणा नाही मनात मोठेपणा नाही कार्यात खोटेपणा नाही मनात मोठेपणा तारासारखा हाय लखलखणारा तारासारखा हाय लखलखणारा. जयमास्टर धामणगाव संघाचे या सर्व नक्कीच आपण ज्यांचा संघ सध्या जयमास्टर धामणगाव पाहतोय या दिगंबर पाटील देखील खुश आहेत. ज्याप्रमाणे फटकेबाजी निलेश चोरगे करत आहेत. 39 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. झेलला कॅरी करू शकला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संधी होती खरं तर संधीचं सोनं करता आलेलं नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 40 आणि या 3 षटकांची देखील समाप्ती झालेली आहे. ड्रिंक्स इंटरव्हल नक्कीच इथे पाहायला मिळेल. 3 षटके समाप्ती 3 षटके समाप्ती. जय मास्टर धामणगाव संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 40 धावा. कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर गिरा. ड्रिंक्स इंटरवल सध्या सुरू आहे मैदानामध्ये आणि यानंतर जो सामना होणार आहे नाणेफेकीच्या दृष्टीने आपण तयार राहायचं आहे. चौठायरवा मानकोली आणि त्यांच्या विरोधात बेलपाडा. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. जशी पहिली 6 षटकं संपतील आपण टॉस करणार आहोत. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला चौठारवा मानकुली विपक्ष प्रियांक 11 SSC पारगाव या 2 संघामध्ये. सोसाट्याचे वारे सुटलेत आणि त्या वाऱ्याचा फायदा फलंदाजांनी जरूर घेतलाय. पुराने चावल पुरानी तलवार मात्र तीच धार आज दाखवत असताना SSC पारगावाडी त्यांच्या विरोधात चौठारवा मानकुली असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश पाटील कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांनी दुसरं षटक घातलं होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 4 धाव त्यांनी खर्च केले आहेत आणि त्याच्यावर पुन्हा एकदा गोलंदाजी सोपवण्यात आलेली आहे. 3 षटके समाप्त धावसंख्या धावपैकी 40 आपण पाहतोय. दुसरा एंड करून दुसरा टोका करून आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल मुकेश पाटील. इथे मात्र समोर गेलेला आहे स्टँड अँड डिलेवर खडे खडे आणि चिनू निघून जातोय या सीमा पार. स्ट्रेट हिट षटकार. मनासारखा राजा तो आहे भारी त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. भारताच्या राजधानीत धावसंख्या 6 ने वेगाने वरते धाव आपल्याकडे 46 धावा. आता मात्र षटका चौकरमध्ये डील करताना आपण पाहतोय या सध्या जय महाराष्ट्र धामणगाव संघ. षटकाराने स्वागत मुकेश पाटील याचं देखील केलेलं आहे निलेश चोरगे याने. या फिल्ममध्ये परिवर्तन देखील केला जातोय आपण पाहू शकता. 9 चेंडूमध्ये वैयक्तिक 30 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. खरं तर सुरुवात त्यांनी संध केली होती. सुरुवातीला 2 चेंडू निर्धाव
आणि त्यानंतर मात्र 3 षटकार सलग त्यानंतर चौकार आणि त्यानंतर हा षटकार. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडू उडवलेल्या क्षेत्ररक्षक आहे मिडविकेट रिझर्व्हमध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. थ्रो तेवढा चांगला नाही मात्र सुदैव फक्त एकच धाव. धावसंख्या 47-47 आपण बघतोय. आमचे आणखीन एक एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील यांचे ते आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मुकेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी सामना फलंदाज सतीश माली. इथे लॉर फुलटा चेंडू समोर केलेल्या चेंडूला वाडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये आणि इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकेल. धावफलकावर धामणगाव संघाची 48 धाव 48 विदाउट लॉस. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतं या कार्पेच्या सहारे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण करतात. चांगली रनिंग मिळत विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते आणि 50 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये आपण बघतोय. निलेश चोरगे आणि सतीश माली. आमचे आणखीन एक एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वन शॉटचा इशारा पंचांकडून आलेला आहे. फक्त एकच धाव कव्हर आपल्याला पाहायला मिळेल. हो आणि हा षटक जसा संपेल आपण मान्यवरांना सन्मानित करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 49 धावा 4थं षटक मार्गस्थ आहे. मुकेश पाटील आपल्या स्पेलमधील शेवटचा आणि संघाकडून 4थं षटक चालतोय. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार. वैयक्तिक 38 या धावसंख्येवर फलंदाजी करताना हे आपण पाहू शकता. बारा चेंडूमध्ये 38 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण निलेश चोरगे चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र कार्पेच्या सारे चेंडू टोलूला गेलेले या लॉंगर रिझर्व्हमध्ये ऑन ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळतोय एका धावेसाठी. 4 षटकांची समाप्ती 4 षटक समाप्त तर जेमर्स धामणगाव अब तक 56 धाव आपल्याकडे जलगले गेले ते व्यापीडाईज दाखवलं जाते. धन्यवाद. या ठिकाणी स्वागत आणि सन्माननीय प्रदीप शेठ पाटील आलिमगरचे सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 हा दुसरा दिवस तुम्ही सध्या पाहतायत आणि दिग्गज मान्यवर मंडळी आजही या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि सन्माननीय प्रदीप शेठ पाटील यांचा सन्मान करण्याची मी विनंती करेन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक एवन जोडीचे शिलेदार सुकेजी डाकी साहेब, मी आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रदीप शेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योगपती यांना आपण सन्मानित करावा. येस, आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे जात आहोत. सन्मान त्या ठिकाणी केले जातील. सुकेजी डाकी साहेब भारतातील A1 शोचे A1 आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रदीप शेठ पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय.
पाटील येण्यात आला होता. फ्लॅन मेसचा चांगला चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धावपल करू 57 धाव 57. पाचवं षटक मार्गस्थ असताना आपण सामना पाहतोय जमर्ष धामणगाव विपक्ष जनेमरी अलिमगर या दोन संघामध्ये. हिमांशू पाटील व्यापीठाचे इन करून वळताना सामना करपर्यंत सतीश माली पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय आणि यात ते ओळखून ना खरं तर हा चेंडू देखील हाताळला होता. बॉडी लँग्वेजला ओळखलं होतं खरं तर गोलंदाजाने आणि त्या धावसंख्येने चेंडू देखील हाताळला होता. धावसंख्या 58. वैयक्तिक 40 या धावसंख्येने निलेश चोरगे फलंदाजी करतो. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतके पाहायला मिळाले आहेत. कालच्या दिवशी पहिलं अर्धशतक पुंडे उरण संघाचा फलंदाज प्रथमेश मात्रे नाबाद 54. 19 चेंडूमध्ये नाबाद 54 जानकी इंडियाचे पिंपळगर संघाविरुद्ध. त्यानंतर आज पहिल्या सामन्यामध्ये किरेवली संघाविरुद्ध ब्राह्मणदेव भाटाले संघाच्या प्रेम पाटीलने नाबाद 62 धावा करून काढल्या होत्या. एकवीस चेंडूमध्ये नाबाद 62 धावांची केली आज सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळाले ब्राह्मणदेव पाटील संघाकडून. सन्माननीय निलेशजी पाटील अलिमगरचे प्रथम नागरिक सरपंच साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 या स्पर्धेमध्ये वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हिमांशू पाटील हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू निघून जाईल मेडिकल रिझर्व मधून सीमा पार चौकार. धावून येणारा मोठ्या मनाने मदत करणारा केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. चौकारीने संघाची धावसंख्या 63 पोहोचते आणि 63 धावांची भागीदारी देखील या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. पहिल्या गड्यासाठी आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे अगदी खेचून मारला होता हा चेंडू. वैयक्तिक 22 धावसंख्या सतीश माली फलंदाजी करतो आणि 41 धावसंख्येवर निलेश चोरगे आपल्याला पाहायला मिळतोय. समोर खेळलेल्या चेंडूला वेसेफ मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. 25 मिनिटांमध्ये बरोबर 5 षटके इथे पूर्ण केले गेले आहेत. 5 षटके समाप्ती झाली आहे. 5 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 67. बिनबाद आपण पाहतोय या दोन्ही सलामी बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. 15 चेंडूचा सामना सतीश मालेने केलेला आहे. 26 धावसंख्येवर फलंदाजी करतो आणि बरोबर 15 चेंडूचा सामना निलेश चोरगे याने देखील केलेला आहे. 41 धावसंख्येवर फलंदाजी करतो आणि 9 धावेने आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत प्रथमेश मात्रे पुंडे उरण आणि प्रेम पाटील जयब्रह्मदेव भाटाले या दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावलेले आहेत आणि तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का पाहावं लागेल. 9 धावांनी दूर आहे अर्धशतकापासून आपण पाहतोय या निलेश चोरगे हा सलामीचा फलंदाज धामणगाव संघाचा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल 14वा मानकुल विपक्ष प्रियांक 11 SSC पारगाव या दोन संघामध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल पारगाव विपक्ष मानकुल या दोन संघामध्ये. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीप पाटील पाहायला मिळतोय. पहिल्या गड्यासाठी ही पार्टनरशिप आपण पाहतोय या धामणगाव संघाकडून आणि हा देखील विक्रम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आज वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम पाहायला मिळाला होता. सांघिक धावसंख्येचा देखील विक्रम पाहायला मिळत आणि आता मात्र सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केले लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जाते सीमा पार. हा षटकार कपिल पाटील फाउंडेशन स्टँडला सलामी देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण
वैयक्तिक 47 धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण पाहतोय ही रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अतिशय सुरेख फटका चेंडू बॅटला लागतोय आणि सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. धावसंख्या 73 आणि वैयक्तिक 47 धावसंख्येवर निलेश चोरगे फलंदाजी करताना अर्धशतकापासून इनमिन 3 धावेने दूर आहे. तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधील पाहायला मिळेल का? या अगोदर प्रथमेश म्हात्रे, फुंडे उरण आणि बाटाले संघाचा प्रेम पाटील या 2 फलंदाजांना अर्धशतक झळकावलेले आहेत आणि अर्धशतकाच्या उंबाट्यावर आता मात्र फलंदाज निलेश चोरगे. इथे प्लेयर मिस खरं तर ऑफला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि इथे मात्र बॅटिंग साईडने वाईटसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फेल डिलिव्हरी बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे कारण तिसऱ्या पंचांचा इशारा फेअर डिलिव्हरीचा येतोय. शेवटच्या षटकामधील 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 3 धावेने अर्धशतकापासून दूर आपण बघतोय निलेश चोरगे हा फलंदाज. जर 3 धावा पूर्ण करून अर्धशतक पूर्ण केले तर तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधील पाहायला मिळेल. अर्धशतकाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय 50 पूर्ण करेल का पाहावं लागेल कारण अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडूमध्ये 47 धावांवर सध्या फलंदाजी करतोय. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे आणि झेलबादच्या रूपाने इथे मात्र नर्वस 14चा शिकार होताना आपण पाहतोय फलंदाज निलेश चोरगे. त्यांच्यावरी सारी मदार लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्षामध्ये धामणगाव संघाचे खेळाडू त्याला नक्कीच आपण पाहतोय उभे राहून मानवंदना देताना कारण चांगली इनिंग त्यांनी पेश केलेली आहे. 18 चेंडूमध्ये 47 धावांची एक अतिशय सुरेख खेळी खेळून तो पॅडमध्ये परतलेला आहे आणि बिग हँड त्याला दिलं गेलेलं आहे. धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते जमाशा धामणगाव संघाची 73 धावा आणि या स्पर्धेमध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आपण पाहतो जमाशा धामणगाव संघाचे फलंदाज निलेश चोरगे आणि सतीश मालीच्या नावे. न्यू बॅटर आता मात्र भावेश भोईर 1 डाऊन पोझिशन खेळण्यासाठी आलेला. हवेचा वेग खूपच वाढलेला दिसतोय. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर फार इनिंग घुमालताना इथे मात्र चेंडूला फाईन खेळलेला आहे. फाईन लेग रिझन मध्ये निघून येते चेंडू सीमा पार चौकार. पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. दादा नक्की मंत्री होतील दादा नक्की मंत्री होतील साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी. 77 धावा धावपलीकडे झाले गेले आहेत. भावेश भोईर यांनी इम्प्रोज फटक्याने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 77 आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 14वा मानकुली विपक्ष प्रियांक 11 CCC पारगाव या 2 संघामध्ये. या इनिंग मधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि चांगली धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते जमाशा धामणगाव संघाकडून 77 धावा एका गाडीच्या मोबदल्यात शेवटचे षटक मार्गस्थ आहे. दीप पाटील देखील मागणा पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र क्लीन बॉल दांडी गुल होताना दुसरा फलंदाज बाद जमाशा धामणगाव संघाचा भावेश भोईर. राजा जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील
दोन फलंदाज बाद दोन पॅलूमध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज निलेश चोरगे बाद झाला होता, आपण पाहिलं होता 73 धावसंख्येवर आणि 77 धावसंख्येवर नुकताच फलंदाज बाद झालेला आहे भावेश भोईर. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज राजेश पवार आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू. जयमार्श दामणगाव विपक्ष जरेमरे अलिमगर या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मात्र चांगली फलंदाजी दामणगाव संघाची पाहायला मिळाली आहे, कारण तब्बल 77 धाव आतापर्यंत धावपलीकडे कुठून काढल्यात दामणगाव संघाच्या फलंदाजाने. आणि शेवटच्या षटकामधील अंतिम चेंडू दीप पाटील हाताळण्यासाठी सज्ज होतोय, तर सामना करेल फलंदाज राजेश पवार. इथे मात्र कव्हर मध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र 2 धाव हा फलंदाज पूर्ण करतात. 2 धावने इनिंगची देखील समाप्त झालेली आहे. निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे संवाद 6 षटकामध्ये जयमास्टर दामणगाव संघाने धावपलीकडे धावा जळल्या त्या 79 आणि 80 धावांचं आव्हान इथे जरेमरी अलिमगर संघासमोर त्यांनी ठेवलेले आहे. तर बोलू आपण टॉस केला जाईल. चौथ्यावर मानकुली विपक्ष प्रियांक 11 SSC पारगाव या दोन संघामध्ये घेऊन जातो. या कॉमेंट्री बॉक्समधून सरळ आमच्या टॉस बॉक्समध्ये बॅक टू टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. तर दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. या ठिकाणी आपण सामना पाहणार आहोत. अर्थातच चौथायरवा मानकोली आणि त्यांच्या विरोधात प्रियांक 11 SSC पारगाव. दोन्ही कॅप्टनचं आपण स्वागत करूया. मी पाहुण्यांना विनंती करेन, प्रदीप पाटील उद्योगपती अलिमगर, आपणास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 मधील आणखी एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रथमतः दोन्ही कॅप्टनला आपण टॉसची माहिती देत आहोत. एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक A1 जोडे आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024. मॅच विल बी 6 ओव्हर पर साइड. कॉलिंग कोणाची असेल? पारगाव संघाने कॉल करतोय. A1 जोडी असं कॉल होता आणि A1 जोडीच आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलाय प्रियांक 11 SSC पारगाव या संघानं टॉस जिंकला. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन आणि भिवंडी नगरीमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतोय. काय निर्णय घेशील? मी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेईल, कारण हवा भरपूर चालू आहे ग्राउंडवर आणि स्कोअर पण भरपूर होत आहे. त्याच्यामुळे आम्हाला बॅट्समन आमच्यामध्ये चांगले आहेत, ते चेस करू शकतात. 6 ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल मानकोलीला? 6 ओव्हरमध्ये आम्ही एक 70 रनपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण मानकोली सुद्धा एक चांगली टीम आहे. त्यांच्यासमोर आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. भारतातील A1 शो तू खेळतोयस, तुझ्या संघाला संधी मिळाली आहे. काय म्हणशील स्पर्धेविषयी आणि ऑर्गनायझिंग कमिटीविषयी? स्पर्धा तर अतिशय सुंदर आहे. आमचा 3रा वर्ष खेळायचं इथे आणि सुकेश दादांनी आम्हाला इथे एंट्री दिली, त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो. आणि आमचे संघाचे पॅकर जित दादा कारावकर, ते कोल्ही गावचे उद्योजक आहेत, त्यांनी आमची एंट्री इथे केलेली आहे, त्यांना मी थँक्स म्हणेन. खूप साऱ्या शुभेच्छा तुला विजयासाठी असेल. टॉस गमावल्या प्रथम बॅटिंग करायची. पर्टिक्युलर टार्गेट माइंडमध्ये की बॅटिंग आल्यानंतर किती धावसंख्येपर्यंत पोहोचायचं? 70+ करण्याचा प्रयत्न करू. कुठल्या अशा बॅटर माइंडमध्ये ॲज अ कॅप्टन तुला वाटतं की आज या विकेटवर चांगला खेळतील? आज वैभव आणि ऋतिककडनं जास्त अपेक्षा आहे की चांगलं क्रिकेट खेळून जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करावा. खरं तर तूही या पंचक्रोशीमधीलच आहे आणि या पंचक्रोशीचंच नव्हे तर या भिवंडी तालुक्याचं नाव खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. काय म्हणशील? नक्कीच एक मोठं आयोजन आपल्या महाराष्ट्रामध्ये, एक नंबर 1ची स्पर्धा म्हणून एक चांगलं आयोजन आहे. खरं तर अभिनंदन तुला देखील असेल. खूप साऱ्या मॅचेस तुमच्या संघाने जिंकल्यात, मात्र ही जिंका अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतोय. आणि टॉस बॉक्समधून पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्समध्ये वळतोय. टॉस जिंकलाय पारगाव टीमने आणि प्रथम बॉलिंग चूज केले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय चौथायरवा मानकोलीला. थँक्यू सो मच.
धन्यवाद. तर 80 धावसंख्येचं टार्गेट इथून पार करावं लागेल. 6 षटकांच्या मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. सतीश आणि निलेश या दोन्ही सलामीवीरांनी आज पुन्हा एकदा सिद्ध केलं की मागील 15 ते 20 वर्षांपासून हेच सलामीवीर का आपल्याला बघायला मिळतात धामणगाव संघाकडून आणि त्याची प्रचिती आता सर्वांना मिळालीच असेल. प्रणव आणि भावेश सलामीवीर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राजेश गोलंदाजी करण्यासाठी पहिलाच क्लासिकल फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार. चांगला आगाज, चांगलं प्रत्युत्तर, 4 धावा चौकार. ऐंशी धावसंख्येचं लक्ष्य पार करायचं आहे आणि पहिल्याच चेंडूवरती एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह राजेश पवारच्या विरोधात तुम्हाला बघायला मिळाली. प्रणव पाटील आणि भावेश पाटील हे सलामीवीर तुम्ही पाहतायत. मोठं टार्गेट पार करायचं आहे. पुन्हा फुल टॉस, पुन्हा लीला या बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंटला. आणखी एक चौकार. काय प्रत्युत्तर दिलं जात आहे. जशाच तसं उत्तर आता यावेळेला देण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय. करी गावाचा विकास, गोर गरीब जनतेस अन्नधान्य तू देईस, समाजसेवेची आवड त्याला, समाजसेवेची आवड त्याला. आमचा सुमित पाटील नगरसेवक झाला. थँक्यू डीजे. लगातार 2 चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. आपण पाहतोय प्रणव पाटीलच्या बॅटमधून आणि तसंही ह्या दोन्ही सलामीवीरांनी एक रेकॉर्ड बनवला होता कवाडच्या स्पर्धेमध्ये. तब्बल 88 धावा कुठून काढल्या होत्या. म्हणजेच काय तर मोठ्या इनिंगसाठी या दोन्ही खेळाडूंना ओळखलं जातं. त्याच्यामुळे इथे पलटवार नक्की बघायला मिळेल. राजेश पलटवार करणार का? यस केलाय कमबॅक त्यानं. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अखेर निर्धावाला थोडीशी तारांबळ उडाली होती. दोन्ही फलंदाजांची धाव घ्यायची नाही घ्यायची आणि अशामध्ये नकार दिला. तेच बरं झालं असं आता दोघेही मनात विचार करत असतील, कारण विकेटची संधी जरूर चालून आली होती. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होऊ शकला असता त्या ठिकाणी. हा रिप्ले तुमच्या समोर ऑप्शनच्या बाहेर चांगली लाईन होती आणि चांगल्या लेंथवर हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा हाताळला. धामणगावच्या विरोधात तुम्ही पाहतायत जरीमरी अलीमगड बिग बॅच. एक मोठं टार्गेट सेट केलं धामणगाव संघानं. स्लॉक स्वीप, वेट अँड डिस्पॅच भिरकावून दिलाय जय श्रीराम स्टँड मध्ये. 6 धावा षटकार. एक नंबर निलेश पाटील, एक नंबर नका चौकन भिवंडी लाई डेंजर. सुकेश टाकी एक नंबर नका चौकन भिवंडी लाई डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच छुमंतर. व्हॉट अ मॅग्निफिसंट इट ब्युटी ऑफ क्रिकेट. क्रिकेटची सुंदरता या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. थोडेसे थांबले, वेट केला आणि डिस्पॅच केला बॉलला सरसीमा पार. 6 धावा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 14 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय. टीट फॉर दॅट तशाच तसं प्रत्युत्तर आता जरीमरी अलीमगरने देखील देण्यास सुरुवात केली आहे. धामणगावच्या विरोधात अलीमगर अशी लढत तुम्ही पाहताय. 80 धावसंख्येचं लक्ष्य सेट केलं. तब्बल 47 धावा निलेश चोरघेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. सतीश माळीनं देखील खूप चांगली सुरुवात दिली. तब्बल 73 धावसंख्येची भागीदारी या 2 सलामी वीरांमध्ये आपण बघितली आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतो एक मोठं टार्गेट सेट करण्यामध्ये यशस्वी ठरला, तो म्हणजे धामणगाव संघ. मात्र राजेश पवारचं आता खूप चांगलं स्वागत केलं. अटॅक त्याच्या विरोधात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हलक्या त्यानं फक्त दिशा दिली आहे बॉलला. ढकलल्या बॉल कव्हर शॉर्ट कव्हरला फिल्डर उपस्थित होता आणि त्या दरम्यान एक धाव घेण्याची वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे.
सिंगल सिंगलनं स्कोरबोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. मोमेंटम जो आता मिळाला बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल, बॅटर सज्ज होता मोठ्या फटक्यांसाठी. खरं तर 2 क्लासिकल चौकार तुम्हाला बघायला मिळाले आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 15 या आकड्यावर धावफलक. सोडून दिला हा बॉल. इथे काय केले, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लगावण्याचाही प्रयत्न झाला. ओव्हरथ्रो आता काही आणखी रन्स मिळणार का, मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षकाला एकच धाव त्या दरम्यान आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात. आता अलिमगड संघ खुश असेल कारण जेव्हा पहिला डाव संपला खरं तर सर्व पाठीराखांच्या चेहऱ्यावरती निराशा होती, खेळाडूंच्याही चेहऱ्यावरती निराशा होती आणि का नसेल कारण तब्बल एक चांगलं बॉलिंग अटॅक असताना हिमांशू पाटीलची 2 षटकं असताना तब्बल 79 धावा धामणगाव संघानं कुटून काढल्या. मात्र आता त्याचा पलटवार देखील इथे करण्यात येतोय. युद्ध छोटे मोठे युद्ध करत म्हणता येणार नाही, हे मोठे युद्ध म्हणता येतील कारण तुम्ही स्पर्धा फार मोठी खेळतात, भारतातील A1 शो खेळतात. यावेळेला पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा 22चा इशारा, 1 धाव त्या दरम्यान पळून पूर्ण केली जाते. स्कोर एका धावेने जरूर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली गेली. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 18 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये कंपॅरिझन मध्ये आपण जर विचार केला हिमांशू पाटीलच्या विरोधात 12 धावा आल्या होत्या, मात्र राजेश पवारच्या विरोधात 18 धावा अलिमगड संघाने पूर्ण केल्यात. म्हणजेच काय तर जी धावगती हवी होती त्याही पेक्षा जास्त धावा आता जोडण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आता हळूहळू प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक वर्ग इथे या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना खासदार क्रीडा महोत्सव भिवाटी लोकसभा अंतर्गत कपिल पाटील फाउंडेशन, सिद्धिविनायक क्रीडा मंडळ अंजुराडी भारताची A1 जोडी आयोजित तुम्ही पाहतायत केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024. सेकंड ओव्हर फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तेजस भोईर. सामना करेल फलंदाज प्रणव पाटील, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार तुम्हाला बघायला मिळाला. तेजस भोईर सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर, पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा पेस काढण्याच्या नादामध्ये तुम्ही पाहताय त्या ठिकाणी दिशाहीन चेंडू तेजसच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. 1 बाउन्स फॉर द ओव्हर. पंचांना आता या ठिकाणी ताकीद देखील केलं, गोलंदाजाला सूचना दिली आहे 1 बाउन्सर या षटकामध्ये हाताळला. यानंतर पुन्हा जर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला तर तिथे तुला दंडित केलं जाईल. खरं तर आता IPL मध्ये सुरू आहेत काहीशा नियमांमध्ये बदल करण्यात येतोय. गोलंदाजाला 2 बाउन्सर देण्याचा प्रयत्न सुरू केलाय. एक्सपेरिमेंट करतील IPL मध्येच, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो रूल येईल असं वाटत नाही. पलटी शॉट, रिव्हर्स अटेम्प्ट, व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट. थर्ड बॅट बॉर्डर लाईनच्या बाहेर बॉल, खणखणीत चौकार. एक नंबर निलेश पाटील, एक नंबर नगा चौकात भिवंडी लय डेंजर. सुकेश टाकी एक नंबर नगा चौकात भिवंडी लय डेंजर. रिव्हर्सच्या माध्यमातून हा चौकार या ठिकाणी प्राप्त करण्यात आला. प्रणव पाटील ऑन फायर. अफलातून खेळ साकारत असताना जबाबदारी त्यानं त्याच्या खांद्यांवर घेतली आहे आणि आता इथून ती जबाबदारी त्याला पार पाडायची आहे असं तो सांगतोय मैदानामध्ये. ऑन द राईज ड्राईव्ह करत असताना विथ द बाउन्स हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. डीप मध्ये कवसला फिल्डर उपस्थित आहेत.
बॉलच्या बेरिटवर तो बॅटिंग करतोय आणि ते फार गरजेचं असतं. प्रॉपरली ज्या दिशेनं बॉल येत आहेत, ज्या लेंथवर येत आहेत, ज्या लाईनवर येत आहेत, त्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाच्या माध्यमातून. म्हणजेच काय तर प्युअर क्लास त्या फटकेबाजीमध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना 24 आकड्यावर दुसरं पॉवर प्लेचं षटक. 3 खेळाडू तट्यात सर्कलच्या बाहेर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर लेग. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू जाऊन बरोबर विसावला आणि 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. टाळ्यांचा आवाज येतोय, पाठीराखे फार मोठ्या संख्येने. जवळजवळ कपिल पाटील फाउंडेशन स्टँड पूर्णपणे भरलेला आहे. अलीमगरचे पाठीराखे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, एन्जॉय करत असताना. जशा धावा येतात तशा टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज तुम्हाला मैदानामध्ये नक्की ऐकायला मिळतोय. तेजस भोईर पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस बॉल, बॅट्सचा फॉलो थ्रू खूप चांगला होता, मात्र लॉंग ऑन क्लिअर करता आलं नाहीये. स्ट्रेट टू दी लॉंग ऑन आणि सरळ विकेटचं पतन होतोय. पहिला धक्का अलीमगड संघाला. फुल टॉस बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र आता हवा इतकी सोसाट्यानं सुटली की विरुद्ध दिशेनं बॉल इझी क्लिअर होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ताकद झोकावी लागेल. सर ब्लेडने खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर त्या ठिकाणी यश संपादित करत असताना तेजस भोईर. खराब चेंडूवरती विकेट मिळाली. हेच तर क्रिकेट असं. यॉर्कर लेंथवर तुम्हाला हेलिकॉप्टर सिक्सर पाहायला मिळतात, तर कधी कधी फुल टॉसवर बोल्ड पाहायला मिळतात. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद होताना दिसतात. म्हणजे काहीच निश्चित नसतं त्या खेळामध्ये. कधी काय घडेल बिघडेल सांगणं कठीण असतं. सव्वीस धावांची एक चांगली पार्टनरशिप 2 सलामी वीरांमध्ये बघायला मिळाली आणि हिमांशु पाटील 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी येतोय. तेजस भोईरला यश मिळालं. हिमांशूसाठी मी म्हणेल या एंडनं बॅटिंग लाभदायक असेल या मैदानावर सध्याच्या घडीला. त्याचा फायदा उचलणार का? लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड फटका, हिमांशूची विकेट धोक्यात आणि ती विकेट मिळाली आहे. बिग विकेट, बड़ी मछली फंसी हुई जाल में. हिमांशु पाटील बाद. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तेजस भोईर. सेकंड पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंगची खरं तर अपेक्षा होती, मात्र पॉवरफुल गोलंदाजी यावेळेला तेजस भोईर करत असताना ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तो असेल. या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर 2 अर्धशतक लागलेत, ज्यामध्ये पहिला अर्धशतक प्रथमेश म्हात्रे 19 बॉलमध्ये 54 धावा नॉट आउट. फुंडे उरणचा तो खेळाडू पिंपलगरच्या विरोधात. आणि आज मॉर्निंग सेशनला सर्कल क्रॉसिंगचा काही इश्यू नाही ना? बॅटरला सर्कल मध्ये क्रॉस करायला लागेल का? बघा, जो फलंदाज बाद होतोय तो येणारा फलंदाज आहे. त्यांना 38 सर्कल मध्ये क्रॉस होणं गरजेचं असेल, याची नोंद घ्या. फर्स्ट वॉर्निंग असेल आणि बघा नेक्स्ट टाइम जर असं घडलं तर मात्र त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. फर्स्ट वॉर्निंग असेल. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद ऑन अ हॅट्रिक. न्यू बॅटर प्रणय पाटील ऑन स्ट्राइक.
हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तेजस भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सरळ बॅटनं लॉफ्टेड ओव्हर द बॉलर रेट चांगला फटका. लॉंगॉनचा फिल्डर मात्र बॉलवरती आला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि एक धाव घेण्याची वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 27 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचते 2 षटकांच्या अखेरीस. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. खरं तर 2 गडी जे बाद झालेत ते कुठेतरी आता खटकणारं दृश्य अलिमगडच्या पाठी राख्यांसाठी. कारण सर्व काही सुरळीत सुरू होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या. हिमांशू आणि त्याच्याबरोबर आपण पाहतोय भावेश हे 2 खेळाडू या ठिकाणी बाद झाले आणि तदनंतर पुन्हा एकदा धामणगाव संघाचं पारडं थोडंसं आपल्याला जड दिसू लागलं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय घडेल बिघडेल सांगणं चेक कठीणच असतं. तर ओलिओ आपण स्वागत सत्काराकडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत अलिमगड गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच निलेश पाटील साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेचे आयोजक सुकेश डाके साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करणार आहोत. निलेश पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर अलिमगड गावचे ते प्रथम नागरिक आहेत, ते विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. टाळ्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. लाऊड शाऊट जोराना आवाज मैदानामधून देखील आला. राजेश पवारला कंटिन्यू ठेवण्यात आला. खरं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की राजेश पवार आता पुढे दिसणार की नाही दिसणार. मात्र पुन्हा कॅप्टनने विश्वास दाखवलाय. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाहेर निघणारा बॉल. लेफ्ट आर्मर आहे, दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची क्षमता ठेवतो आणि खूप चांगला कट होत असताना हा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर विकेट किपर खूप चांगली किपिंग करतोय सध्या. मात्र सध्याच्या घडीला जो टर्न होता तो जास्त टर्न पाहायला मिळाला आणि लाईन थोडीशी खराब होती. यावेळेला फुलर लेनचा बॉल यॉर्कर लेन ड्राईव्ह केला ऑन साईडला व्ही शेप मध्ये. लॉंगॉनचा फिल्डर बॉलवरती येतोय. 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल. प्रणय पाटील आणि मैदानामध्ये प्रणव पाटील. प्रणय आणि प्रणव या दोघांना चांगला खेळ साकारावा लागेल, चांगली भागीदारी करावी लागेल. खरं तर प्रणव पाटीलला चांगला स्टार्ट मिळालाय, चांगली सुरुवात त्याला मिळाली आहे. मात्र अंत कशा पद्धतीने तो करणार या गोष्टीकडे सर्वांच्या नजरा लागलेत. वैयक्तिक 20 धावांवर तो सध्या बॅटिंग करतोय, ज्यामध्ये 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. राजेश पवार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आला. बरोबर 5:06 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय, याची नोंद घ्या. पुन्हा एकदा थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतःला यॉक केलं. सुरुवातीला आपण पाहतोय फ्रंट लेग कालक करून खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःला यॉक केलं त्या ठिकाणी आणि त्याच्याच मग बॅकलिफ्टला वर करता आली नाही. एकच धाव या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 30 या आकड्यावर धावफलक 30 रन्स ऑन अ बोर्ड. यानंतर तुम्ही सामना पाहणार आहात पारगावच्या विरोधात चौठायरवा मानकोली. 1 more big match in between 2 big name in tennis ball cricket. धावसंख्या धावफलकावरती 30, अजूनही 50 ची गरज. राजेश पवार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. लॉंगॉनचा फील्डर डाऊन दी बॉल. निलेश चोरगे फलंदाज बाद. विकेटचं पतन. सारे जनतेचा रखवाला दादा दिलाचा दिलवाला. सारे जनतेचा रखवाला धावून जाई तो हा केला गरिबांच्या मदतीला. धावून जाई तो हा केला गरिबांच्या मदतीला. ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात त्या अंजूर गावात. हे ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात त्या. अखेर या ठिकाणी विकेट मिळाली आहे राजेश पवारला. पहिलं षटक खरं तर विकेट लेस होता, मात्र तदनंतर विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी ठरला. चांगला बॉल हाताळला. फुलर लेनचा बॉल होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा आणि बॅटचा फेस लवकर क्लोज केलं. आपण पाहतोय त्या ठिकाणी लिडिंग एज घेत असताना झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाल्या. न्यू बॅटर वेदर्श पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. आणखी एक चांगला फिनिशर
म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विस्फोटक फलंदाजीसाठी खरं तर त्याला ओळखलं जातं. मात्र आज तो विस्फोटक खेळ तो साकारणार का? संघ अडचणीमध्ये सापडलाय, तारणहार इथे तो आज आलिमगड संघासाठी बनणार का? संकट मोचकाची भूमिका कोण सांभाळणार हा प्रश्न आता इथे निर्माण झालाय. धावसंख्या 30 वर थांबून राहिली आहे. राजेश पवारला या ठिकाणी सफलता मिळाली आहे. राजेशचा पुढचा बॉल पुढच्याच लेंथवर होता. लाईन खूप चांगली होती. अक्रॉस द लाईन फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. स्विंग होत असताना सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय आणि आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. अक्षरशः धावसंख्या थांबून राहिली आहे 30 वर. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय धामणगाव संघाकडून. सोडून दिला हा बॉल. इथे काय घडले पाहावं लागेल. धावबादची संधी देखील होती आणि यस एक चांगला निर्णय होता फलंदाजाचा. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला. 1+1 2 धावा इथे जोडल्या गेल्या. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना तुम्ही पाहता धावफलकावरती 32 धावा. एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केल्यात आतापर्यंत. राजेशनं या ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा वाईट टाकल्या आणि पहिल्या षटकामध्ये देखील एक वाईट बॉल होता. तेजस भोईरच्याही माध्यमातून एक वाईट बॉल होता. म्हणजेच काय तर 7 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खर्च करण्यात आल्यात. $32 रन्स 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 80 धावसंख्येचं लक्ष इथून पार करायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. हळूहळू आता इव्हनिंग सेशनमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये जसजसे आपण आलो तसं आता प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने येत चाललाय. भारतातील A1 शो तुम्हाला बघायला मिळतोय. रिव्हर्स शॉट, व्हॉट अ शॉट, स्विच इट, स्वीट इट अगेन्स्ट द विंड. बॉल सीमा पार. 6 धावा षटका. राहील नेहमी आघाडीवर. हॅलो चेक. तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपल्यामध्ये उपस्थित आहेत बेलपाडा गावचे समाजसेवक प्रशांत म्हात्रे साहेबांनी त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. बेलपाडा इथून नक्कीच त्यांची खास उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक सुकेश डाके साहेबांनी पाटील यांचं देखील आगमन पाहायला मिळतंय. त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचं देखील अलिमगडचे ॲडव्होकेट परेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता. परेश पाटील साहेब आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. देखील आपल्यामध्ये उपस्थित आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. अजूनही 42 ची गरज आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. धावसंख्या 38. सुरई गावचे समा चेंडू 42 ची गरज. तेजस भोईरला आता इथे कंटिन्यू ठेवण्यात आल्या. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल वेदर्श पाटील. तेजसचा हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. चांगला फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय डीप मध्ये. चेक तर आणखीन एक सन्मान इथे केला जाईल. बेलपाडा गावचे
आशिष कडू साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांचा देखील हेतूची सन्मान केला जाईल. आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर विवेक डोंगरे देखील इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर केले गेले आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. विवेक डोंगरे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आम्हाला बॉक्स धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती सध्याच्या घडीला 39 धावा आणि एक मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरला तेजस भोईर. प्रणव पाटील जो एका हातानं खरं तर विजयाकडे संघाला घेऊन जात होता, यशाकडे वाटचाल जरी मरी आलिमगर संघाची वाटत होती, मात्र एकाएक आता या मॅचनं देखील पुन्हा वळण घेतलं. यावेळेला पुन्हा खोलवा टप्प्याचा बॉल सातत्याने आपण पाहतो. यॉर्कर लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, सटीकता पाहायला मिळाली, भेदकता पाहायला मिळाली आहे गोलंदाजाच्या वतीनं आणि बॅकलिपला वर करू दिलं नाहीये. महत्वाचं म्हणजे एकेका धावेनं स्कोरबोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 40. येणारे आता चेंडू शिल्लक असतील इथून 15 आणि अजूनही 40ची गरज. यावेळेला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, डाऊन दी बॉल आणि चुकी होणार नाहीये. वेदर्श पाटीलला मैदान सोडावं लागेल. आणखी एक मोठा धक्का जरी मरी आलिमगरला. झेल स्वरूपामध्ये आपण पाहतोय आणखी एक धक्का लागला आणि हिमेश मालीनं झेल पकडली आहे. न्यू बॅटर चेतन पाटील मैदानामध्ये एंटर होतं सध्या. खरं तर हिमेश माली विषयी माहिती तुम्हाला देईनच. सध्या तरी आपण पाहतोय BCCI अंतर्गत CK नायडू ही ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळाली. भारताचं डोमेस्टिक क्रिकेट आणि अरुणाचल प्रदेशकडनं खेळताना आपण हिमेश माळीला पाहिलं. धामणगावचा सुपुत्र आणि तो सध्या ऑन फील्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. नुकतेच ज्याने झेल पकडली आहे. तेजस भोईर पुन्हा एकदा सज्ज होता सध्या ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा यॉर्कर लेन, काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त भेदक मारा, पूर्णपणे दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जरी मरी आलिमगरला. कुठल्या प्रकारे एखादी चोरटी वाट द्यायचीच नाहीये प्रतिस्पर्ध्याला, शिरकाव करू द्यायचं नाहीये, हा निर्धार गोलंदाजाने केलाय आणि बरोबर यॉर्कर लेन त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालेत. एकेका धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत धावफलकावरती 41. येणारे बॉल शिल्लक असतील आता 13 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 39ची गरज. 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. यावेळेला पुल केला ऑन साइडला, पुल पॉवरफुल. दिस इज अ ब्रँडेड सिक्सर फ्रॉम चेतन पाटील. मुकेश पाटीलच्या बॅट मधून हा सिक्सर आला. तडाखा पाहायला मिळाला. अशाच तर फटक्यांची गरज आणि हा षटकार कुठेतरी पुन्हा एकदा एक होप्स आशा जिवंत करून देतोय. विजयाकडे वाटचाल करण्यासाठी संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 47.7 ऑन अ बोट. 4 षटकांचा केस संपला. तेजस भोईरचा हा स्पेल संपला आणि तेजस भोईरनं आपण पाहतो या स्पेलमध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या आणि 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं.
चांगली गोलंदाजी खरं तर म्हणावी लागेल, कारण लिमिटेड ओव्हर्समध्ये जेव्हा तुम्ही 2 षटकांचा स्पेल हाताळता आणि 4 खेळाडूंना बाद करता म्हणजेच काय तर एक मोठी अचिव्हमेंट. इथून आता हे पेनल्टीमेट ओव्हर असेल. उदय भोईर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. येणारे 12 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहतायत अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. 12-33 मॅच अजूनही मी म्हणेल दोन्ही बाजूने समान आहे, कारण मैदानामध्ये मुकेश पाटील आणि चेतन पाटील ही जोडी आहे. दोघांकडे अनुभव आहे बऱ्याच वर्षांचा, मात्र तो अनुभव इथे आता ते झोकून देणार का? अनुभवाचे बोल मैदानामध्ये बोलले जाणार का की एक युवा गोलंदाज उदय भोईर जो उदयोन्मुख खेळाडू म्हणून घडत आलाय दामणगाव मधून, तो चांगली गोलंदाजी करणार का? प्रश्न अनेक निर्माण झालेत, मात्र त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. 12-33 पहिलाच बॉल हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतो. हिमेश पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. एकच जाव. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. एका आपण पाहिलं तर झपाटला होता बॉलवरती. क्षेत्ररक्षण हा भरपूर महत्वाचा भाग असतो क्रिकेट या खेळामधील. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहता धावफलकावर 48 धावा, 48 रन्स. समीकरण बदलत चाललंय. 11 चेंडू 32ची गरज. प्रत्येक बॉल मागे समीकरण आता इथे बदलत असताना उदय भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. तो यावेळेला स्वतःचा बॅलन्स जरूर गमावला, मात्र जिथे चेंडू टाकायचा होता ते नियंत्रण मात्र गमावलं नाहीये गोलंदाजानं. अप्रतिम डिलिव्हरी. लेंथ बॉल होता, पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, थोडासा मुवमेंट पाहायला मिळाला या चेंडूमध्ये आणि निर्धाव चेंडूची समाप्ती उदय भोईर करत असताना. हळूहळू आता जसजसे डॉट येतील तसतसा दबाव जरीमरी अलीमगढ संघावरती पाहायला मिळेल. मात्र हे एंड भरपूर महत्वपूर्ण असेल. ह्या एंडनं धावा जोडाव्या लागतील उजव्या हाताच्या बॅटरला. मात्र आणखी एक चांगला बॉल विकेट किपर कडनं थोडीशी चुकी झाली आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण झाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 49 या आकड्यावर धावफलक. समीकरण आता बदललं. येणारे बॉल शिल्लक असेल 9 आणि सामना जिंकण्यासाठी 31ची गरज. या 3 बॉलवर 2 मोठे फटके शोधावे लागतील या मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी. मात्र यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय फार दुरून खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर. ही लाईन पाहायला मिळाली. एकच धाव इथे देखील जोडली जाते आणि उदय भोईर उदयोन्मुख खेळाडू आहे, एमर्जिंग स्टार आहे, सितारा आहे दामणगावचा, असं दाखवून देतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, कारण शेवटच्या षटकापेक्षा महत्वपूर्ण षटक असतं सेकंड लास्ट ओव्हर. 50व्या षटकापेक्षा 49वं षटक हे भरपूर कठीण असतं आणि उदयनं चांगली गोलंदाजी केली आहे. त्या दरम्यान फुल लॅम्प पॉवरफुल हाफ ट्रॅकर बॉल त्याला भिरकावून दिला मिड विकेटच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. आठ चेंडू आणि 30ची गरज होती. आता 7 बॉल 24ची गरज. क्या बात आहे. म्हणजे बघा एका बॉलवर 6 बनतात, म्हणजे 7 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 6 म्हटलं तर 4 मारावे लागतील. 8 मध्ये 5 मारायचे होते, आता 7 मध्ये 4 मारायचे आहेत. होऊ शकतात, काहीही घडू शकतं. शेवटचा बॉल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं कठीण असतं या खेळामध्ये. 7 चेंडू शिल्लक आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. उदय भोईर सुरुवातीचे 4 चेंडू अगदी सटीक लाईन आणि लेन त्याच्याकडनं बघायला मिळाली. मात्र एक हाफ ट्रॅकर, एक अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती प्रहार करण्यात आला. तिथे षटकार तुम्हाला बघायला मिळाला आणि पुन्हा एकदा आता मैदानामध्ये खलबली आपल्याला बघायला मिळाली आहे. थोडंसं आता वातावरण बदललंय मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्मशान शांतता पसरली आहे. अलीमगढकरांनी आता टाळ्यांचा गजर सुरू केलाय. मुकेश पाटीलच्या बॅटमधून हा सिक्सर. उदय भोईर पुन्हा एकदा 7-24ची गरज. फटका फसतोय बॉल हवेमध्ये.
मिस्टामिंग आहे. निलेश डाऊन दी बॉल. मिस्टेक घडली आहे. जेल ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्णही केल्या जात आहेत. असं वाटलं होतं की सहज सोपा झेल पकडला जाणार का, मात्र तसं घडलं नाहीये आणि अखेर झेल धरणीला दान झालं. जीवन दान फलंदाजाला मिळालं. 2 धावा इथे पूर्ण धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 58 या आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता रंगत निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा पलटवार जरीमरी आलिमगड संघाचा आपल्याला बघायला मिळालाय. 6 मध्ये 22 बनवाव्या लागतील या स्पर्धेमध्ये विजयानं आपला प्रवास सुरू करण्यासाठी, विजयाची घौडदौड सुरू करण्यासाठी. अंतिम षटक. शेवटचे 6 बॉल. भावेश भोईर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 6 मध्ये 22 वाचवायचे आहेत आणि इथून आपण पाहतोय आलिमगड संघाला 6 मध्ये 22 बनवायचे आहेत. खरं तर आता फार एंडकडनं गोलंदाजी होते आणि दोन्हीही उजव्या हाताचे बॅटर आहेत. चला टायमिंगचा आपण जर विचार केला तर बरोबर 5:06 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. म्हणजेच काय तर आतापर्यंत तब्बल 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 35 मिनिटे घेतलेले आहेत आणि एक अतिरिक्त खेळाडू आता 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. बघा नियम हे सर्वांसाठी सेम आहेत, त्याच्यामुळे कुठल्याच संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी आमची संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम या ठिकाणी घेत असताना. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये देखील दाखवलं जाते आणि तो आता कॅमेरा आता सेट करण्यात आलाय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रसारित केली जाते. शेवटचे 6 बॉल आणि 22 ची गरज. भावेश भोईर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल बॅटची वरची कडा आहे. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर उपस्थित. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्सचे एखादे प्रतिनिधी इथे असतील तर त्यांना विनंती करतोय की आपण संपर्क साधा ऑर्गनायझिंग टीमशी. इव्हेंट मॅनेजमेंटचा एखादा प्रतिनिधी इथे असेल तर आपण संपर्क साधावा. 5 चेंडू आणि 21 ची गरज आहे. भावेश पुन्हा सज्ज होतोय. हो या वेळेला चांगला फटका. वळवल्या बॉलला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल वेगाने सरकतोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. दबाव पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल मागे आपण पाहतोय दोन्ही संघावरती दबाव पाहायला मिळालाय. खरं तर पारडं थोडंसं जड आहे जय महाराष्ट्र धामणगाव संघाचं, कारण आपण पाहतोय दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करतात आणि जे वारे वाहत आहेत ते सध्या डाव्या हाताच्या बॅटरसाठी लाभदायक आहेत. त्याच्यामुळे इथून आता गोलंदाजाकडे तो ॲडव्हान्टेज असेल. मात्र तसंही आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठलीच बाउंड्री लाईन मोठी नाहीये. कुठलीही बाउंड्री लाईन सीमारेषा क्लिअर कुठलाही बॅटर करू शकतो. आपण बऱ्याचदा पाहिलंय. इथे दुसरी धावगड्याचा पुन्हा प्रयत्न झालाय. रन आउटची संधी. टार्गेट फलंदाज या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि अखेर एक मात्र जी विजयाची आशा होती ती आता या ठिकाणी मी म्हणेल निराशा होत असताना फलंदाज धावबाद. धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू बाद झाल्या. त्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 ह्या आकड्यावरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 3 आणि सामना जिंकण्यासाठी 18 ची गरज. क्या बात आहे. म्हणजे मॅच बाकी आहे अजूनही. दयानंद पाटील फलंदाजी करण्यासाठी येतोय. 3 बॉल मध्ये 3 षटकार त्याला मारावे लागतील.
हा सामना इथे जिंकायचा असेल तर जरीमरे आलिमगरला तब्बल 80 धावसंख्येचं पाठलाग करायचा होता. आणि आता समीकरण 3-18 22चा हा बॉल यावेळेला चांगली लेंथ होती. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव तिथे जोडली गेली आणि स्कोर आता 1 धावेने पुढे सरकत असताना 63 वर हळूहळू आता मैदान सोडत असताना जरीमरे आलिमगर संघाचे पाठीराखे तुम्ही पाहतायत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. ओ स्ट्रेट हिट क्लासिकल फटका तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. हिमेश माली वन्स अगेन इन ऍक्शन. झेल पकडली आहे फलंदाज बाद. जीवाचा जीवलग दिलाचा राजा हो जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी विकेट या ठिकाणी मिळाली. आपण पाहतोय आता शेवटचा एक चेंडू शिल्लक. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट आणि आणखी एक चांगला बॉल आणि याचबरोबर धामणगाव संघाने विजय मिळवलाय. अभिनंदन अभिनंदन टीम धामणगाव अँड हार्ड लक जरीमरे आलिमगर. दिगंबर पाटील फॅम टीम धामणगाव संघाने हा विजय या ठिकाणी मिळवलाय. आणि अखेर पहिल्या विजयाची नोंद केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 या स्पर्धेमध्ये करत असताना अभिनंदन बॉयज अँड हार्ड लक टीम जरीमरे आलिमगर. तर वळूया आपण या ठिकाणी सामनावीर पुरस्कार देत आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू ज्यानं बनवल्या बॅटिंग करत असताना तब्बल 47 धावा. पुरानी तलवार लेकिन वही धार. निलेश चोरगे इज द मॅन ऑफ द मॅच.